पुढील 5 दिवस महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे। मुंबईत पुढील 5 दिवस धुवाधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर उद्या अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। उद्यासाठी मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे। 3 आणि 4 जुलै रोजी कोकणात काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही चांगल्या पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। विदर्भातही पावसाचा जोर वाढणार आहे। हवामान विभागानं आज 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे। अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। उर्वरित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट असून तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तर 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे पाऊस परतण्याची शक्यता आहे। या कालावधीत महाराष्ट्रातील सागरी किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेलच आणि त्याबरोबरच विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ऑरेंज अलर्ट असेल अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे। पुढच्या काही दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर येणारे 5 ते 7 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे। स्पेशली 3, 4, 5 आणि 6 जुलैला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि तो बऱ्याच ठिकाणी पडेल असा अंदाज आहे। अच्छा, म्हणजे 3, 4, 5 आणि 6 जुलैला महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे। बरोबर। ठाण्यात काल 69.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वंदना बस स्थानकाबाहेर आणि बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। सखल भागात साचलेल्या पाण्यातून नागरिक आणि वाहन चालकांना वाट काढावी लागते। काही ठिकाणी झाडापडीच्याही घटना घडल्यात। महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर असून सेशन पंपांद्वारे पाण्याचा निचरा केला जातोय। नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहनही करण्यात आलंय। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली आहे। काल दुपारपासून ढगाळ वातावरण असताना सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे आणि त्यासोबतच पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यताही व्यक्त होती आहे। वसई विरारमध्ये काल सायंकाळनंतर पावसानं जोर धरला होता। दिवसभर संततधार सुरू असताना सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानं सकल भागात रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। अशा दमदार पावसाची वसई विरारकर वाट पाहत होते। ग्रामीण भागात बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी या पावसामुळे समाधान व्यक्त केले आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसानं पुन्हा जोर धरलाय। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाडसह कांदिवली, बोरिवलीमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। तसंच दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे या परिसरातही जोरदार पाऊस बरसलाय। मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर सकाळपासून उपनगरात अधूनमधून पाऊस सुरूच आहे। आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। तिकडे पालघरमध्येही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि त्यामुळे सकल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। कुडूसवाडा परिसरातही पाणी साचलंय। सोमवारपासून जिल्ह्यात पावसानं जोर धरलाय। गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या होत्या, मात्र आता पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात काल दुपारनंतर जोरदार पाऊस झालाय। अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळालाय। सांगेफळ, जवळा बुद्रुक, कडती, इडोळी, नांदुरा, उमरा या गावांच्या शिवारात असलेल्या पाण्याला पहिल्याच पावसात आता पूर आलाय। पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेताला तळ्याचं स्वरूप आलंय। जोरदार पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। औंढा नागनाथ शहरात सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे। जोरदार झालेल्या पावसामुळे औंढा नागनाथ शहरातील रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालंय। रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना या पाण्यामधूनच वाट काढत जावं लागलंय। अमरावती शहर आणि ग्रामीण भागातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। वरुण राजा बरसल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। तिकडे वाशिम जिल्ह्यातही 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। बरसणारा पाऊस खरीपाच्या पिकांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं शेतकरी सांगतात। पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांना पुन्हा एकदा वेग येणार आहे।
रत्नागिरीच्या गुहागरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. शृंगार तळी येथे गटाराचं पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्यानं नागरिकांना मोठी अडचण होती आहे. रात्रीच्या अंधारात पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची दमछाक होती आहे. पावसाचं पाणी गटारातून न जाता रस्त्यावर आल्यानं मुख्य मार्गावर पाणीच पाणी साचलंय. गुहागरमध्ये पावसाचा जोर वाढलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.